बघूयात पुढची बातमी। मी आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल। संजय राऊत यांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना हा थेट इशारा आहे। गुजरातच्या दीक्षा शहांकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी असं संजय राऊत म्हणतात। नार्वेकरांसमोर हाणामारी झाली। अलिबागच्या म्हात्रोळी गावातील घटना आहे आणि त्याच नंतर आता संजय राऊत यांच्याकडून हाणामारीचा ट्विट देखील व्हिडिओ करण्यात आला होता। घटनेशी संबंध नाही, कौटुंबिक वाद सोडवत होतो असं त्या ट्विटवरती राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण होतं। अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल एवढं सांगतो। माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे। माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते। त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते। का भांडण मिटवायला गेले होते काय? आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, तर पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली। तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असताना तुम्ही पळून का जाताय? मग क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत दीक्षा शहा गुजरातचे, त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे दीक्षा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं? अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे? माझं तोंड उघडायला लावू नका। मी एक नाव घेतलेलं आहे, दीक्षा शहा QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे। एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात। नगरपालिका निवडणुकीमध्ये एका व्हिडिओनं वादात सापडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता पुन्हा एकदा एका वादात सापडलेले आहेत। संजय राऊत यांनी हा एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। बघूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। आतमध्ये साखर कुठं होता तेव्हा पण आतमध्ये आम्ही घरात नाही तर संधी सोडून आतमध्ये शिरता का तुम्ही? आम्ही नाही काहीच केलं नाही। तो मुद्दा मला काहीच केलं नाही का? भांडण करू तुमची आहे बोललो होतो याला माहिती नाही कोण तो आतमध्ये गेला, कोण तो आतमध्ये गेला। महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्ष पदावर बसलेले राहुल नार्वेकर एका व्हिडिओनं वादात सापडले। आरोपांनुसार वाद एका जमीन प्रकरणाचा आहे। या व्हिडिओमध्ये नार्वेकरांसोबत आलेल्या एका व्यक्तीला स्थानिक शेतकऱ्यांनी मारहाणही केली आहे। अलिबागच्या म्हात्रोळी गावात हा सगळा प्रकार घडला। हे सारं घडत असताना काही काळ नार्वेकरांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर घटनास्थळावरून पाय काढला। आतमध्ये साखर कुठं होता तेव्हा पण आतमध्ये आम्ही घरात नाही तर संधी सोडून आतमध्ये शिरता का तुम्ही? आम्ही नाही चांगलं बोललो, काहीच केलं नाही। तो मुद्दा मला काहीच केलं नाही, तुला माहिती नाही। त्याची का पडवलं जागा आमची गेली तरी हे नाही 12 फूट फॉरेस्ट मध्ये जागा किती काढली? भांडण करू नाही, भांडण नाही। मी पद्धतशीर सांगितलं, आम्ही नसताना आम्ही असताना केलं असत ना। तुमची आहे बोललो होतो याला माहिती नाही नंतर बसू जायचं